श्री स्वामी समर्थ. आपण सर्व नेहमी श्री स्वामी समर्थ मठात केंद्रात जातो, महाराजांना मुजरा करतो, आरती करतो आणि आपल्या मार्गाला लागतो. पण कधी आपण महाराजांच्या फोटोकडे लक्ष देऊन पाहतो का की या फोटोमध्ये किती शक्ती लपलेली आहे? नाही ना. पण आज आपण महाराजांच्या फोटोतील शक्ती पाहूयात. जर आपण महाराजांचे मस्तक पाहिले तर त्यांच्या मध्यभागाला ब्रह्मरंध्र म्हणतात. ब्रह्मरंध्र म्हणजे महाराजांनी भगवान शिवांना धारण केलेले एक स्थान आहे. आपण जर महाराजांच्या छातीचे वर्णन केले तर ते स्त्री स्वरूपात आहे, कारण तेथे या आदिमाया आदिशक्ती आईसाहेब स्थापित आहेत. जर महाराजांचे पोट पाहिले तर तेथे भगवान गणपतींचे स्थान आहे. जर आपण पाहिले तर महाराजांचा डावा खांदा उंच, उजवा खांदा खाली आहे. महाराजांच्या शरीराच्या उजव्या भागात भगवान रुद्र व डाव्या भागात माता शक्तीचे प्रतीक आहे. महाराजांच्या डोक्यामागे पाहिले तर आपल्याला 3 वलय दिसतात. ते 3 वलय म्हणजे सत्व, रज, तम या गुणांचे प्रतीक आहेत. म्हणजे ते त्रिगुणांचे अंश आहेत. महाराजांचा उजव्या पायाचा अंगठा बाहेर आहे, कारण त्या अंगठ्यांची पूजा करणे म्हणजे 33 कोटी देवांची पूजा करणे आहे. जर महाराजांचा चेहरा पाहिला तर त्यात आपल्याला भगवान मारुती यांचे रूप दिसते. मग विचार करा की आपण कोणत्या शक्तीची सेवेकरी आहोत म्हणून महाराजांना भूषणाव होईल असेच वागा. श्री स्वामी समर्थ.